चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी सिंपल अशी बटाट्याची भाजी। जास्तीत जास्त मुलांना बटाट्याची भाजी आवडते आणि बटाटा खूप आवडतो। पण एकदा अशा पद्धतीने करून बघा, नक्की तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल आणि आवडल्यास नक्की परत फरमाईश करतील की परत कर मम्मा म्हणून। चला तर मग कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की जिरे घातलेले आहेत, जिरे थोडेसे जास्त घालायचे आहे। एक मोठा कांदा घातलेला आहे, जर तुमच्याकडे छोटे कांदे असेल तर 2 घाला। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे। कांदा आणि कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आहे। कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे। त्यामध्ये एक मोठा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोसुद्धा छोटे असतील तर नक्की 2 किंवा 3 घाला। यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे, त्यामुळे भाजी खूप टेस्टी लागते खायला। जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूणसुद्धा घालू शकता। कांदा घातला ना तेव्हाच लसूण घालायचं, जेणेकरून त्याचा उग्र असा वास असतो ना ते तळल्या जातो। तळून झाल्याच्या नंतर वास येत नाही तसा। त्यानंतर सुके मसाले घातलेले आहेत, लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी रंगवाली मिरचीसुद्धा घातलेली आहे। भाजीला थोडा छान रंग येतो। त्यानंतर 3 ते 4 बटाटे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत। बटाटा मात्र एकदम बारीक चिरायचा आहे। खूप टेस्टी लागतो खायला आणि दिसायला पण छान दिसते आणि शिजायला पण लवकर दिसते। मग खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, गावरानी कोथिंबीर आहे। या भाजीला गावरानी कोथिंबीरचा तडका म्हणलं ना, आहा हा, एकदम भारी लागते, यम्मी यम्मी भाजी। आता ही भाजी तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, जिरा राईससोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, अगदी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता। छान थोडीशी तिखट, मस्त आंबट छान लागते भाजी। एकदा नक्की करून बघा आणि रंग पाहू शकता किती छान अप्रतिम आलेला आहे आणि खायलासुद्धा तेवढीच स्वादिष्ट झालेली होती। नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की शेअर फॉलो करा। चला तर मग भेटूया पुन्हा, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।